विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका शरद पवारांनी केली. मव्याची रणनीती चुकल्यानं हा पराभव झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. पहिल्यांदा आपले दोनच उमेदवार उभे राहणार होते. शिवसेनेने आयत्या वेळेला तिसरा उमेदवार उभा केला. शेकापच्या जयंत पाटलांनी विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचं खापर थेट उद्धव ठाकरेंवर फोडले. उद्धव ठाकरेंनी आयत्या वेळी उमेदवार दिल्यानं पराभव झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवावर शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. शरद पवारांनी विधान परिषदेतल्या निवडणुकीला चुकीची रणनीती कारणीभूत असल्याचं सांगितलंय. शिवाय काँग्रेसनेही मतांचा पसंतीक्रम ठरवताना गफलत केल्याचं निरीक्षण नोंदवलंय. हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही, ते मान्य झालं नाही आणि त्याचा थोडं फासांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही. दुसरं काही कारण नाही, कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती. जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी चुप्पी साधली होती. खासदार अरविंद सावंतांनीही या विषयावर बोलण्याइतपत आपण मोठं नसल्याचं सांगून आपली सुटका करून घेतली. मला वाटतं या विषयावर मी भाष्य करण्याची गरज आहे. निवडणूक झालेली आहे, मिलिंद नार्वेकर निवडून आलेली आहेत. खरं तर हा याच्यावर मीही बोलू शकतो, पण मला बोलू इच्छित नाही, कारण हा सगळा विषय ज्येष्ठांचा आहे, त्यांच्या धोरणांचा आहे. नक्कीच आम्हाला पण आवडलं असतं की जयंत पाटीलजी हे जिंकावं आणि महाविकास आघाडीचं तसं कॅल्क्युलेशन होतं. पण आपल्याला माहिती आहे की 2 सीट जिंकलेल्या आहेत आणि लवकरच विधानसभेत महाविकास आघाडीचा विजय होईल. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या का होईना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला खडेबोल सुनावले. शरद पवारांनी सुनावल्यानंतर आता पुढच्या वेळी महाविकास आघाडी रणनीतीत बदल करेल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली. चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.